दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तिल्लेहाळ येथे 28 ऑक्टोबर रोजी वळसंग पोलिसांनी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या तिघांवर कारवाई करत 50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। वळसंग पोलिसांनी 28 ऑक्टोबर रोजी हातभट्टी दारू तयार करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी तिल्लेहाळ येथील रमेश थावरू चव्हाण, खेमाजी चव्हाण, सुनीता चव्हाण हे अवैधरित्या हातभट्टी दारू काढत असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती। यावरून पोलिसांनी तिल्लेहाळ शिवारातील शेतात जाऊन पाहणी केली असता या ठिकाणी 200 लिटर बॅरलमध्ये युरिया, गुळाचे सळके मिश्रण रसायन आढळून आले। तिल्लेहाळ येथील आरोपींच्या शेतात प्लास्टिकच्या ड्रममध्ये 1400 लिटर गुळ मिश्रित रसायन पोलिसांना आढळून आले। त्याची किंमत अंदाजे 50,000 रुपये आहे। मानवी जीवितास धोकादायक असलेली विषारी नवसागर गुळ मिश्रित रसायन गावठी हातभट्टी दारू तयार करीत असतानाही आढळून आले। या तिन्ही आरोपींवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली वळसंग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे, अशोक पाटील, श्रीशैल माळी, दराप्या वनमारे आदी कर्मचाऱ्यांनी केली।